हाय, नमस्कार. मला वाटतं सीताफळ एक असं फळ आहे की ते सगळ्यांना आवडणारं फळ आहे. फक्त कोणाला आवडत नाही, ज्याला सर्दी होते किंवा खाताना बियांचा त्रास होतो, तेव्हा त्याच्यामुळे कोणाकोणाला सीताफळ आवडत नाही. पण या पद्धतीनं जर तुम्ही पल्प काढून सीताफळ खाल्लं तर सर्दीही होणार नाही आणि बियांचाही त्रास होणार नाही आणि भरपूर असं पल्प तुम्हाला रबडी खीर करण्यासाठी मिळून जाईल आणि गोडही भरपूर प्रमाणात लागेल. तर काय करायचं आहे, सीताफळ घेताना दोन प्रकारचे सीताफळ असतात. एक पिकलेले असतात आणि एक थोडे मोहरलेले म्हणजे डोळे फुटलेले असतात. ते पण पिकण्याच्याच ह्याच्यावर असतात. 1-2 दिवसात पिकले जातात आणि याचा गर काढला तर खूप गोड लागतो. आणि पिकलेले असतात जास्त, जर तुम्ही त्याचा पल्प काढला तर तो लगेच काळा पडतो आणि त्याच्यामध्ये बिया या खूप अशा चिकट चिकट झालेल्या असतात आणि सहज बियाही निघत नाहीत. तर हे असं हे आणलेले सीताफळ असतात थोडेसे निब्बर पण परिपक्व झालेले असतात. तर ते आणले तर असे बत्तईनं किंवा चाकूनं असे छान कापले जातात. एकाचे 4 भाग करायचे आणि 4चे परत 8 भाग करून हे असे कापून घ्यायचे आहेत, कारण पुढे चालून आपल्याला त्याचा पल्प काढायचा आहे. पल्प आपण चॉपर, मिक्सर किंवा चाळणीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीनं 2 मिनिटांमध्ये भरपूर असा पल्प कसा काढता येईल, कोणत्याही मशीनचा वापर न करता या पद्धतीनं आपण ह्या सीताफळाचा पल्प काढणार आहोत. पण पल्प काढण्या अगोदर काय करायचे, स्वच्छ पाण्यानं हे सीताफळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. एकदा घ्या, दोनदा घ्या, कारण त्याच्यावर बारीक बारीक मुंग्या, फंगस काही असतं आणि पल्प काढताना तो पल्पला लागू शकतो. आणि आपल्याला टिकवण्यासाठी जर करायचं असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. छान धुवून घेऊन कोरडे करायचेत आणि ओले ठेवायचं नाही. ओला हात पण त्याला परत लावायचा नाही. धुतल्यानंतर थोडं 5-1 मिनटं थांबायचं, म्हणजे सुकले जातात. फॅनच्या हवेखाली सुकवून घ्या, नाहीतर असंच सुकले जातात. म्हणजे कसं, खूप दिवस टिकण्यासाठी पाणी त्याच्यामध्ये एक थेंबही गेला नाही पाहिजे. आता सीताफळाचं देठ पण आपल्याला काढून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही. देठ धुतल्यानंतर काढू शकता तुम्ही, फक्त पाण्याची काळजी घ्यायची आणि कोरडं करायचं आहे. धुतल्यानंतर ते आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याचा पल्प काढता येईल. मी 2 मोठे सीताफळं घेतलेले आहेत. हवे तर तुम्ही भरपूर अशी सीताफळ घेऊन एकदाच असा पल्प काढून घेऊ शकता. आणि थोडंसं त्याचा देठाचा कुठा भाग मध्ये राहिला असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि होता होईल तितक्या बिया हातानं काढायच्या आहेत. आता आपल्याकडे ही अशी छोटी किसणी असते, मोठ्याही किसणीनं करू शकता, पण त्याने थोडासा मोठा कीस पडतो. आणि अशा बारीक किसणीनं थोडंसं छान असं बिया पण एकदम स्वच्छ अशा निघल्या जातात. कीस एकदम बारीक होतो आणि हा कीस तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस आरामात टिकतो. 15 महिनाभरही टिकू शकतो, जर थोडं आणखी निब्बर तुम्ही सीताफळं घेतलं तर. आणि हे असं किसणीनं गोळेच्या गोळे निघले जातात. अगदी 0 मिनिटाच्या आत असे किसले जातात आणि सालीचा सगळा गर पल्प त्याचा निघला जातो. या पद्धतीनं हा असा गर काढायचा आहे आणि फ्रीजमध्ये टिकतो. जर तुम्हाला वर्षभर हा गर टिकवायचा असेल रबडी खीर करण्यासाठी, तर तुम्ही हा गर कडक उन्हाला वाळवून त्याची पावडर करून तो खूप दिवस आहे असा राहतो आणि चवही त्याची बदलत नाही आणि गोडसरपणाही या किसला असतो, कारण परिपक्व झालेले सीताफळ असल्यामुळे याचा गोडपणा असाच जसा पिकलेल्या सीताफळाचा असतो तसाच या सीताफळाचा पण असतो. असं सगळं सालीचं आपण काढून घेतलेलं आहे. गर असे पटकन निघला गेलेला आहे. त्रास काहीच नाही, भांडे भरत नाहीत काही आणि जास्त राडाही होत नाही. या पद्धतीनं तुम्ही गर सीताफळ भरपूर आणून काढू शकता आणि आईस्क्रीम काही याचं करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान सोप्या व्हिडिओमध्ये रेसिपीच्या. तोपर्यंत धन्यवाद.